मंडळी, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत तब्बल 4,519 मोबाईल टॉवर्स आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे या मोबाईल कंपन्यांनी हे टॉवर उभारताना त्यांचा मालमत्ता कर हा महापालिकेला भरलेला नाही. या थकीत मालमत्ता कराची एकूण रक्कम ही 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सामान्य नागरिकांकडे मालमत्ता कराची थकबाकी असल्यास महापालिका त्यांच्याकडून सक्तीनं कर वसुली करते. पण बड्या मोबाईल कंपन्यांना महापालिकेकडून का सूट देण्यात येते, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते ललित पगारे यांनी या मुद्द्यांवर उपस्थित केला आहे. फक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही जर टॅली केला, आम्ही जो माहिती केली तर 600+ करोड म्हणजे 600 करोड प्लसचा टॅक्स इथे वसूल केलेला नाही आहे. तर आम्ही त्यांना फक्त प्रश्न केला होता का हा टॅक्स वसूल का करत गेला नाही आहे. 20 वर्ष आले, म्हणजे 20 वर्ष आले आजपर्यंत टॅक्स वसूल केला नाही. ते कशामुळं केलं नाही, कोणाच्या वरदहस्त होता, काय देणं घेणं झालं, काय गेली त्यांच्या वेळेस काय करण्यात आलं, कुठले अधिकारी याच्या पाठीमागे वरती हात ठेवून होते.